कितीही असू दे नामचीन गुंड, कराडमधून निघणार त्याची धिंड. कोल्हापूर नाक्यावर दहशत माजवणाऱ्या युवकांची पोलिसांनी काढली कराडमधून धिंड. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाक्यावर शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ट्रकवर दगडफेक करून 3 मद्यपी तरुणांनी दहशत माजवली होती. त्यानंतर त्यांनी तिथून पोबारा करत कोल्हापूर गाठले होते. पोलिसांनी मोठ्या शिताफीने शनिवारी 3 संशयितांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी दुपारी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक मखदूम यांनी या तिघांची कराड शहरातून चालवत त्यांची धिंड काढली. इब्राहिम सय्यद, अमन सय्यद, उमर सय्यद, राहणार सुमंगल नगर, कारवेनाका, कराड अशी या संशयितांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी शनिवारी सापळा रचून मोठ्या शिताफीने संबंधितांना कोल्हापूर परिसरातून ताब्यातून घेतले. त्यानंतर रविवारी दुपारी त्यांची कराड शहरातून धिंड काढण्यात आली. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. कराड शहरामध्ये शुक्रवारी रात्री 3 इसमानी हुल्लडबाजी करत काही रस्त्यावरती येण्या जाणाऱ्या वाहनावरती दगड मारलेले आहेत अशी एक व्हिडिओ फुटेज व्हायरल झालेले होते. त्या अनुषंगाने आम्ही कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री तहसीलदार साहेब आणि DYSP साहेब यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नेमून त्या तपास पथकाने सदर 3 इसमांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलेली आहे आणि अजून काय अशा प्रकारे त्याने काही घटना वगैरे केलेल्या आहेत किंवा कसे याबाबत पुढील चौकशी करीत आहे. त्यांनी त्या दिवशी केलेल्या सर्व प्रकाराबाबत प्रत्येक घटनास्थळी जाऊन आम्ही भेट देऊ सदर ठिकाणी असणाऱ्या व्यावसायिक असो किंवा वाहन चालक मालक असो यांच्याकडून आम्ही माहिती घेत आहे काही अनुचित प्रकार घडलेला आहे किंवा कसे आणि त्या अनुषंगाने पुढची आणि कारवाई होणार आहे. तर हे तिघे ते सराईत आहेत, त्यांच्यावर कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे पहिले दाखल आहेत? यांच्यावरती अभिलेख तपासला असता यापूर्वीचा काही गुन्हा वगैरे दिसून येत नाही, परंतु परवाचीच घटना जी आहे ती व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. नेमकं साहेब कशामुळे असं धिंगाणा केला होता नेमका? ही हुल्लडबाजी करण्याच्या अनुषंगानं आणि दहशत पसरवण्याच्या अनुषंगाने ही गोष्ट झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कठोरात कठोर कारवाई करीत आहे. ही शहरातील कोणत्या गुन्हेगारी टोळीशी यांच्या लागेबाजी आहेत? तसं अद्याप काही दिसून आलेलं नाही. त्यांच्याकडे काही शस्त्र वगैरे काही सापडलं नाही, शस्त्र वगैरे त्या दिवशी नव्हते आणि मिळूनही आलेले नाही.